नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आणि तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात होणार आहे। त्यासाठी तुम्ही ऑप्शन फॉर्मही भरलेला आहे। ही परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नांच्या द्वारे होणार आहे आणि अंतिम वर्षाची परीक्षा ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोनही पद्धतीने पुणे विद्यापीठाने आयोजन केलेले आहे। तर मी तुमच्यासाठी TY BCom या वर्गाच्या बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुमच्यासाठी तयार केलेले आहेत। या व्हिडिओचा उद्देश असा आहे की सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी, मग तो विद्यार्थी मराठी मीडियमचा असेल किंवा इंग्लिश मीडियमचा असेल, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सध्याच्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये, महामारीमध्ये काही विद्यार्थी ग्रामीण भागात अडकलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे पुस्तके आहेत किंवा नाहीत तरी सुद्धा त्यांना घर बसल्या मोबाईलवरती यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास करता यावा या उद्देशाने मी आजपासून दररोज 1-2 व्हिडिओ विविध विषयांवरती, विविध टॉपिकवरती तुमच्यासाठी घेऊन येत आहे। मी डॉक्टर राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। तर चला आपण सुरू करू मल्टिपल चॉईस क्वेश्चन। टॉपिक आहे लॉ ऑफ पार्टनरशिप। पहिला प्रश्न, टू स्टार्ट ए पार्टनरशिप बिझनेस व्हॉट शुड बी द मिनिमम नंबर ऑफ पार्टनर्स। भागीदारी संस्थेमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान किती सभासदांची, भागीदारांची आवश्यकता असते। आपण भागीदारी संस्थेच्या व्याख्येमध्ये आपण शिकलेलो आहोत। भागीदारी संस्थेमध्ये किमान 2 आणि कमाल जास्तीत जास्त 20 सभासद भागीदार म्हणून आपण घेऊ शकतो। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे बी, किमान 2 सभासद। भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 20 सभासद आपल्याला भागीदारी संस्थेमध्ये अलाउड केलेले आहेत। प्रश्न क्रमांक 2, व्हॉट टाइप ऑफ ॲग्रीमेंट इज यूज्ड टू फॉर्म ए पार्टनरशिप बिझनेस। या ठिकाणी ॲग्रीमेंट म्हणजे काय? करार। भागीदारी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या प्रकारचं ॲग्रीमेंट केलं जातं? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। रिटन ॲग्रीमेंट, ओरल ॲग्रीमेंट, रिटन और ओरल ॲग्रीमेंट अँड नन ऑफ द अबव। तर आपण भागीदारी संस्थेच्या भागीदारी कायद्यामध्ये आपण शिकलेलो आहोत, ॲज पर द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 ॲग्रीमेंट अमंग द पार्टनर्स मे बी ओरल और रिटन। म्हणजे भागीदारीचा जो करार आहे तो तोंडी किंवा लेखी असू शकतो, म्हणून याचं उत्तर आहे रिटन ऑब्लिक ओरल ॲग्रीमेंट। तिसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, इन पार्टनरशिप पार्टनर्स लायबिलिटीज आर। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे। इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। एक लिमिटेड, अनलिमिटेड, तिसरा आहे लिमिटेड टू द कॅपिटल ऑफ द बिझनेस आणि चौथा आहे ए आणि बी दोन्ही, म्हणजे लिमिटेड आणि अनलिमिटेड। यामध्ये भागीदारीचे 2 प्रकार पडतात। एक म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप 2008चा हा कायदा आहे आणि दुसरा नॉर्मल भागीदारी कायदा इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932। तर यानुसार भागीदारी कायदा 1932 नुसार भागधारकांची जबाबदारी ही अमर्यादित असते।
जसे एकल व्यापारीमध्ये एकल व्यापाराची जबाबदारी ही अमर्यादित असते, तसेच भागीदारीमध्ये भागधारकांची जबाबदारी ही अमर्यादित असते. म्हणजे ह्याचं अचूक उत्तर आहे अनलिमिटेड. फक्त कंपन्यांच्या बाबतीत भागधारकांची जबाबदारी ही काय असते, मर्यादित असते. म्हणून कंपन्यांच्या नावाच्या शेवटी लिमिटेड असं लिहिलेलं असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, इज ए पार्टनरशिप फर्म एक्झामिन्ड ॲज अन इंडिव्हिज्युअल ए लीगल एंटिटी. म्हणजे आधी प्रश्नाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. इज ए पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था याचं एक्झामिनेशन म्हणजे असेसमेंट एक इंडिव्हिज्युअल लीगल एंटिटी म्हणून आपण करतो का? तर याचं उत्तर आहे नाही. का? अ पार्टनरशिप फर्म इज नॉट अ सेपरेट लीगल एंटिटी डिस्टिंक्ट फ्रॉम इट्स मेंबर्स. म्हणजे भागधारकांपासून भागीदारी संस्था याला वेगळं असं अस्तित्व नसतं. इट इज अ मिअरली अ कलेक्टिव्ह नेम. जर भागीदारी संस्थेमध्ये ABCD असे 4 पार्टनर असतील तर आपण त्या व्यवसायाचं नाव मेसर्स ABCD असं आपण देत असतो. याला वेगळं असं कायदेशीर अस्तित्व नाहीये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ऑफ पार्टनर्स. यासाठी सगळ्यात आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. व्यवसायामध्ये भागीदार काही कारणास्तव स्वतःच्या खाजगी वापरासाठी व्यवसायातून पैसे घेतात आणि या पैशांवरती त्यांना व्यवसायाला व्याज द्यावं लागतं. म्हणजे बाहेरून बँकेतून कर्ज घेण्यापेक्षा जर व्यवसायामध्ये पैसे असेल तर ते व्यवसायातले पैसे खाजगी कारणासाठी वापरतात, त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो आणि त्याच्यावरती ते व्यवसायाला व्याज द्यायला पाहिजे. आता याचे 4 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे क्रेडिटेड टू पार्टनर्स करंट अकाउंट, डेबिटेड टू पार्टनर्स करंट अकाउंट, नॉट शोन इन द करंट अकाउंट, नन ऑफ द अबव. तुम्हाला माहिती आहे आपण 12वीला सुद्धा शिकलो की फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ज्यावेळेस आपण फिक्स कॅपिटल मेथड वापरतो त्यावेळेस पार्टनर्स कॅपिटल मधले सगळे ऍडजस्टमेंट आपण करंट अकाउंटला करतो. पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये डेबिट आणि क्रेडिट साइड म्हणजे आपल्याला त्यांना पैसे द्यायचे असतात. तर जे काही एक्स्ट्रा प्रॉफिट झालेलं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट, हे आपण काय करतो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहितो. कारण क्रेडिट म्हणजे आपल्या व्यवसायाची ती लायबिलिटी आहे, म्हणजे भांडवलाचे पैसे आपल्याला पार्टनरला द्यायचे असतात. त्या उलट पार्टनर ज्यावेळेस ड्रॉइंग्स करतो त्याच्यावरचं व्याज आपल्याला त्याच्याकडून घ्यायचं असतं. म्हणून हे याचं उत्तर आहे इट इज डेबिटेड टू द पार्टनर्स करंट अकाउंट. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज रिसिवेबल फ्रॉम पार्टनर्स. इट इज रिसिवेबल फ्रॉम पार्टनर्स. आपल्याला भागीदारांकडून हे पैसे घ्यायचे असतात आणि भांडवल त्यांना द्यायचं असतं. म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे पार्टनर्स करंट अकाउंटला डेबिटला लिहितात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, द पार्टनरशिप रिटर्न ॲग्रीमेंट इज नोन ॲज. ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की भागीदारीचा करार आपण ओरल, तोंडी किंवा लेखी करू शकतो, पण लेखी करार ज्यावेळेस केला जातो त्या कराराला काय म्हणतात? पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट, पार्टनरशिप डीड, ॲग्रीमेंट आणि पार्टनरशिप ऍक्ट. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल त्यावेळेस आपण त्याच्याशी संबंधित नसलेले जे उत्तर आहेत हे काय करायचे, बाजूला काढायचे. पहा आता यामध्ये ॲग्रीमेंट म्हणजे हा फक्त करार होतो. पार्टनरशिप ऍक्ट म्हणजे हा कायदा. म्हणजे सी आणि डी हे त्याचं उत्तर नाहीये, हे 100%. पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट आणि पार्टनरशिप डीड या 2 पैकी एक उत्तर आपल्याला शोधायचं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट 2
वेगवेगळ्या व्यक्तींमधील नाहीये, म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता. म्हणजे याला पार्टनरशिप डीड किंवा डीड ऑफ पार्टनरशिप असं म्हणतात. याचं उत्तर आहे पार्टनरशिप डीड. ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. इन द ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप ॲग्रीमेंट व्हॉट विल बी द प्रॉफिट शेअरिंग रेशो अमंग पार्टनर्स. म्हणजे जर भागीदारांमध्ये करारच नाही झाला तर नफा कोणत्या रेशोमध्ये वाटायचा. 4 ऑप्शन दिलेले आहेत, अनइक्वल, इक्वल, प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि कॅपिटल रेशो. तर भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये असं सांगितलेलं आहे, ज्या वेळेस पार्टनरशिप डीड मध्ये नफ्याच्या वाटणीविषयी काहीही उल्लेख केलेला नसतो, त्यावेळेस झालेला नफा किंवा तोटा हा भागीदारांमध्ये इक्वली समान प्रमाणामध्ये वाटायला पाहिजे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. विच इज नॉट अ फीचर ऑफ पार्टनरशिप बिझनेस. तर भागधारकांची भागीदारी व्यवसायाची वैशिष्ट्ये काय आहेत. याच्यासाठी माझा पूर्वीचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही पहा. इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप ऍक्ट. तर यामध्ये 4 उत्तर आहेत, इज ऑफ फॉर्मेशन, लिमिटेड लाईफ, म्युच्युअल एजन्सी आणि लिमिटेड लायबिलिटी. प्रश्न परत एकदा समजून घ्या, परीक्षेला असे गुगली प्रश्न आपल्याला येत असतात. विच इज नॉट, परीक्षेला असं प्रश्न आल्यानंतर या प्रश्नाला अंडरलाईन करा. नॉट, नॉट म्हणजे ह्याच्यात 4 पैकी असं कोणतं ऑप्शन हे भागीदारी व्यवसायाचे फीचर नाहीये. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे इज ऑफ फॉर्मेशन. भागीदारी व्यवसाय सहजपणे आपण सुरू करू शकतो. इज म्हणजे सोपी पद्धत आहे, कारण ओरल किंवा आपण लेखी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन आपण व्यवसाय फॉर्म करू शकतो. लिमिटेड लाईफ, म्युच्युअल एजन्सी आणि लिमिटेड लायबिलिटी या अगोदरच आपण पाहिलेलं आहे. एकल व्यापारी आणि भागीदारी संस्थेमध्ये एकल व्यापाऱ्याची आणि भागीदारांची जबाबदारी ही अमर्यादित असते. इथे दुसरा जो ऑप्शन आहे लिमिटेड लायबिलिटी हे लागू होत नाही, म्हणून याचं उत्तर आहे लिमिटेड लायबिलिटी इज नॉट ए फीचर. परंतु आपण LLP सुद्धा शिकलेलो आहोत, म्हणून मी तर खाली एक्सप्लेनेशन मध्ये असं दिलेलं आहे, लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड एक्सेप्ट LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप 2008 च्या कायद्यानुसार आपल्याला लिमिटेड लायबिलिटी असलेली भागीदारी संस्था स्थापन करता येते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. विच काइंड ऑफ पार्टनरशिप, इन विच काइंड ऑफ पार्टनरशिप one partner has unlimited liability and other partners have limited liability. आधी प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. अशा कोणत्या भागीदारीमध्ये वन पार्टनर हॅज अनलिमिटेड लायबिलिटी, एका व्यक्तीची लायबिलिटी ही अमर्यादित असते, जबाबदारी अमर्यादित असते, अँड अदर पार्टनर्स हॅव लिमिटेड लायबिलिटी, आणि इतरांची जबाबदारी ही मर्यादित असते. म्हणजे काय लिमिटेड आणि अनलिमिटेड? लिमिटेड याचा अर्थ असा आहे की एखाद्या पार्टनरने 1 लाख रुपये गुंतवले असेल, जर उद्या व्यवसाय तोट्यात गेला तर त्याचे जास्तीत जास्त 1 लाख रुपये बुडतील. त्याची खासगी मालमत्ता विकून व्यवसायाचे देणे द्यावं लागणार नाही, म्हणजे त्याला म्हणायचं लिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे जर व्यवसायामध्ये तोटा झाला आणि व्यवसायाचं देणं देण्यासाठी खासगी मालमत्ता वापरत असेल तर त्याला आपण अनलिमिटेड लायबिलिटी म्हणतो. आपला प्रश्न परत एकदा पहा. अशा कोणत्या प्रकारच्या भागीदारीमध्ये एका पार्टनरची जबाबदारी ही अनलिमिटेड असते आणि इतरांची ही लिमिटेड असते? तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की भागीदारीमध्ये एक नवीन कायदा आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008. यानुसार लायबिलिटी ऑफ सर्टन पार्टनर्स इज लिमिटेड टू द अमाउंट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टेड. काही भागीदारांची जबाबदारी ही लिमिटेड असते,
पण कमीत कमी एका भागीदाराची जबाबदारी ही अमर्यादित असणं आवश्यक आहे. हे LLP ऍक्ट 2008 याचा नियम आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 10. विच टाइप ऑफ पार्टनरशिप हॅव नो अग्रीमेंट इन टर्म्स ऑफ ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप. प्रश्न परत एकदा समजून घ्या. विच टाइप ऑफ पार्टनरशिप हॅव नो अग्रीमेंट इन टर्म्स ऑफ द ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप. ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे भागीदारी व्यवसायाचा कालावधी. अशा कोणत्या प्रकारामध्ये हॅव नो अग्रीमेंट म्हणजे तुम्हाला यासाठी भागीदारीचे प्रकार पाहणं आवश्यक आहे. म्हणजे पार्टनरशिप, लिमिटेड पार्टनरशिप, पार्टनरशिप ॲट विल आणि जनरल पार्टनरशिप आणि पर्टिक्युलर पार्टनरशिप हे आपण ऑलरेडी अभ्यासलेले आहेत. तर पार्टनरशिप ॲट विल म्हणजे मर्जीनुसार. अ पार्टनरशिप ॲट विल मे बी डिझॉल्व्ड ॲट एनी टाइम. कधीही व्यवसाय चालू असताना बाय ए पार्टनर सर्विंग ए नोटीस ऑन द अदर पार्टनर्स. एखादा पार्टनर इतर सर्व भागीदारांना नोटीस देऊन, सूचना देऊन भागीदारी संस्था विसर्जित करू शकतो. म्हणूनच अशा प्रकारच्या भागीदारी व्यवसायामध्ये हॅव नो अग्रीमेंट इन टर्म्स ऑफ ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप. म्हणजे पार्टनरशिप ॲट विल या प्रकाराचं अग्रीमेंट असेल तर त्यामध्ये ड्युरेशन या भागीदारी संस्थेची लाईफ कालावधी मेन्शन केलेला नसतो. धन्यवाद.